मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन कंत्राटदारांनी त्यांची कैफियत मांडली। मागील 2 वर्षांपासून अनेक सरकारी विभागांमधील कामांची बिलं रखडलेली आहेत। याकडे कंत्राटदारांनी लक्ष वेधलं। याच मुद्द्यावरती एकत्र येत महाराष्ट्रातील कंत्राटदारांनी फेडरेशनची स्थापना केली। सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र प्रश्न सुटत नसल्याने अखेर कंत्राटदारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। केंद्र सरकारकडून जलजीवन मिशनसाठी आलेल्या निधीतील 50% रक्कम इतर योजनांसाठी वळवण्यात आल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला। यांचे पैसे बाकी आहेत, संबंधित मंत्र्यांनी काय उत्तर दिले? असे भरपूर एड आहेत। आदिवासी मंत्र्यांकडे गेलोत आम्ही, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे गेलोत आम्ही। सर्वांचं म्हणणं एकच असतं की बॉस से बात करना पडेगा। Who is boss? बॉस फडणवीस साहेब, फडणवीस साहेब बॉसला बोलतो आणि तुम्हाला सांगतो। आता आम्ही ते बॉसही ऐकून थकलो। बॉस काही वेळ देत नाही। केंद्र सरकारकडून जलजीवन मिशनसाठी आलेल्या निधीतील 50% रक्कम लाडकी बहीणसारख्या योजनांसाठी वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। अनेक कंत्राटदार आर्थिक संकटात सापडल्यामुळे त्यांच्यावरती शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्येची वेळ येऊ शकते असं शिष्टमंडळानं सांगितलं। कंत्राटदारांनी दिलेल्या आकडेवारीनुसार विभागनिहाय थकीत बिलांची आकडेवारी आपण बघूया। जलजीवन मिशन 40,000 कोटी रुपये, पाटबंधारे विभाग 17,500 कोटी रुपये, जलयुक्त शिवार आणि इतर विभाग सुमारे 10,000 कोटी रुपये, आदिवासी विभाग 9,881 कोटी रुपये, जलसंपदा विभाग 7,000 कोटी रुपये आणि पर्यटन विभागाची 1,100 कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत। एकूण थकीत बिलांचा आकडा 86,664 कोटी रुपये इतका आहे। थकीत बिलांवरून मराठी विरुद्ध गुजराती कंत्राटदार असा आरोपही केला जातोय। गुजराती कंत्राटदारांची बिलं दिली जातात, मिसिंग लिंक पडली तरी पैसे दिले जातात असा आरोप मनसेनं केलाय। गुजरातचे कंत्राटदार येतात इथे आणि रस्ते आणि या बाकी गोष्टी बांधतात। गुजराती कंत्राटदारांचे पैसे मिळतात, मग महाराष्ट्राच्या कंत्राटदारांचे पैसे का नाही मिळत? गुजरातच्या कंत्राटदारांना द्यायला पैसे कुठे येतात महाराष्ट्र सरकारकडे? आज महानगरपालिकेमध्ये पण सगळे जे गुजराती कंत्राटदार आहेत, जे गुजरातवरनं आलेले आहेत, त्यांची पेमेंट्स होत आहेत। जो आमच्या इथला मातीतला महाराष्ट्रातला जो कंत्राटदार आहे त्याचे पैसे का नाही देत? महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांचे राज्यस्तरीय महाअधिवेशन 14 जून 2026 रोजी झालं होतं। या अधिवेशनात अनेक कंत्राटदारांनी त्यांना कशा पद्धतीने लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते हे जाहीरपणे सांगितलं होतं। 56% रक्कम वाटण्यात संपते असा दावा कंत्राटदारांनी केला होता। कामाला 40 ते 50% खर्च काम करण्याऐवजी टोल पूर्ण करणारच लागतो। तर शासनाने ह्या पद्धतीने जे नियोजन आखलेलं आहे ते साफ चुकीचं आहे। त्याचप्रमाणे शासनाने ठेकेदारांच्या पैशावर विकास करायचं हे धोरण आखलेलं आहे। ठेकेदारांच्या पैशावर विकास करायचा, ठेकेदारांचे पैसे यूज करायचे आणि त्यांनाच बदनाम करून त्यांचे पैसे द्यायचे नाही, ही सगळ्यात मोठी खेळी शासनाची आहे। कंत्राटदार जर 44% रकमेत काम करत असेल तर त्यात कंत्राटदाराला किती फायदा होणार आणि कामाचा दर्जाही कसा असणार हे लक्षात येतं। मात्र त्या रकमेचीही बिलं मिळत नसल्यामुळे कंत्राटदार प्रचंड आर्थिक संकटात सापडले। प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई।